आज आपण मस्तान या ठिकाणी आलेलो आहोत। मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा जो ब्रिज आहे तो ब्रिज गेल्या 9 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळून पडला होता। अशी माहिती मिळत आहे की एखाद्या अवजड वाहनाने ह्या ब्रिजला ठोकल्यामुळे हा ब्रिज कोसळला आहे। पण ह्या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होत आहे, एखादा अवजड वाहन ठोकल्यामुळे एवढा मजबूत ब्रिज कोसळू शकतो? ह्या ब्रिजचं काम 2009 ते 10 मध्ये पूर्ण झालेलं आणि त्याच्यानंतर वाहतुकीसाठी हा ब्रिज खुला करण्यात आला। ह्या ब्रिजला फक्त 15 वर्ष झालेली आहेत आणि ही अवस्था झालेली आहे। सरकार ब्रिजसाठी रस्त्यांसाठी लाखो रुपये निधी देत असतो आणि हे ब्रिज होत असतात, पण आत्ताच्या घडीला ब्रिज रस्ते हे नीट काम केलं जातं का? ह्या ठिकाणी आता काम सुरू आहे। काल सकाळपासूनच इथे असलेले सब कॉन्ट्रॅक्टदार गोपाळ तसेच सिव्हिल इंजिनियर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याशी आम्ही बातचीत केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का सगळ्यात चांगलं काम सुरू आहे। बघूया आता हे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे की फक्त ठोकपट्टी लावण्याचं काम सुरू आहे। असं 2 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल असं आम्हाला सांगितलेलं आहे। असंच आहे, ह्या ठिकाणी जे काम चालू आहे ते खरंच खूप चांगल्या प्रकारे करावं, जेणेकरून पुन्हा एखादी दुर्घटना होऊ नये। कारण हे जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात त्यांना एखादी दुर्घटना घडल्यानंतर जाग येते, कधी कधी जाग सुद्धा येत नाही। आता असं म्हणावं असं वाटतंय की रस्त्यावरचे निष्पाप लोकांचे बळी जातात, त्याच्यानंतर सुद्धा सरकार जागा होत नाही। मग एखाद्या मोठ्या लोकांचा काही अपघात झाल्यानंतरच सरकार जागा होईल का, असं आता नागरिक बोलत आहेत। खरंच ह्या ब्रिजचं काम चालू आहे, चांगल्या प्रकारे करावं जेणेकरून पुढे काहीही होणार नाही। तसेच ह्या ठिकाणी जे कामगार आहेत काम करत आहेत त्यांना आम्ही विचारलं का हे असं झालेलं आहे, तर बोलते हा ब्रिज हे झालाय। पण मग त्यांनी आम्हाला असंही सांगितलं का जो तो सुरुवातीला बांधलेला आहे तो ब्रिजचा तो कॉलम आहे तो चुकीचा बांधलेला आहे, त्यामुळे झालेला आहे। मग एकंदरीत जेव्हा ब्रिज बांधत असताना पहिल्यांदा स्ट्रक्चर ऑडिट केलं जातं आणि नंतरच कुठलंही काम केलं जातं। मग जेव्हा ब्रिज बांधत असताना कोणत्या सिव्हिल इंजिनियरने हे काम केलेलं आहे की असं झालेलं आहे हेच दिसत आहे ना। फक्त थुकपट्टीवालच काम करतात का? नागरिकांच्या जीवाची पर्वा काहीच नाहीये का? आता तरी नीट जे काम सुरू आहे ते नीट करावं हीच नागरिकांची अपेक्षा आहे। सुदैवाने ह्यावेळेस पहाटे ब्रिज कोसळला, त्यावेळेस कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी पूर्ण रहदारीचा भाग आहे आणि हा भाग कोसळल्यानंतर इथे कोणीही नव्हतं। कारण बघायला गेलं तर हाच रस्ता आहे तो पुढे मनोर पालघरला जोडतो आणि हा पुढे जातो मोखाडा जव्हार ह्या ठिकाणी जात असतो। विविध गावांना जोडणारा हा रस्ता आहे, मेन रस्ता आहे आणि ह्या मेन रस्त्यावरच हा ब्रिज कोसळला। कॅमेरामॅन अपू बुकले सह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मस्तान। रिपेरिंगच मध्येच बोलते। 15 वर्ष अगोदर जे काम झालेलं आहे, 15 वर्ष फक्त झालेलं आहे आणि कशाने तुटलं तुम्हाला माहिती आहे? हा माहिती आहे ना, गाडी येऊन ठोकलेली आहे। आपली कोणाची काय चुकी आहे? गाडी आली लागली पण एखादी गाडी ठोकली तर एवढंही होऊ शकतं? ते तुम्ही बघितलं का? ते हे होतं काय होतं, हा माहिती आहे ना, छोटी गोष्ट नव्हती। मला बोलायचं हेच आहे, हा ब्रिज 10 आणि 20 रुपयामध्ये बनलेला नाहीये ना सर? सगळं मान्य आहे। आणि जे ब्लॉक असतं ना ब्लॉक वर काय नसतं, ब्लॉक तर नॉर्मल आरसीसी। आता मला हे बोलायचं आहे, हा बघा हा जो पूर्ण ब्रिज आहे त्याच्यावरती तुम्ही सिमेंट पूर्ण हे केलेलं नाहीये, आता का मारायला लावलं पूर्ण? हे ते नाहीये, हे फक्त ती बाबा ग्रेनाइटिंग आहे, ही मेथडच वेगळी आहे। पण म्हणजे ही आता मेथड तुम्ही दुसरी यूज करायचं? हे जे असं झालंय करायला बाबा, हे आता काय असं झालंय का तिथं पाडलेलं आहे, तर पाडलेली गोष्ट काय आता पोलीस तर करणार नाही। मी काय बोलते, तुम्ही आता बघा जखम झालेली आहे, ती जखम तुम्ही आतमधून नाही केली, आतमध्ये काय झालं असेल मग
ग्रेनाइटिंग तो तेवढाच ही जी मेथड आहे ना तिला ग्रेनाइटिंग बोलतात. ओके. ही जी त्याला केसिंग करतात म्हणजे जॅकेटिंग टाईप आणि त्याची स्ट्रेंथ नाही, वाढवतात. मला काय बोलायचं आहे, आता तुम्ही केलेलं आहे ते प्रॉपरच झालेलं आहे, ते मला समजलं हा. तुम्ही बोलतात ते, पण आता नीट झालेलं आहे ना, केलेलं आहे. आपलं असं कामात नाही मॅडम. सर प्रत्येक जण तेच बोलत असतं. जर हे झालं नसतं ना तर आता रस्त्यांचं आम्हाला बोलायला नका, कारण ते नाही येणार बोलता, त्याच्यामुळे असं माझं हेच आहे का इथे. हे व्यवस्थित होऊन जाईल. ग्रेनाइटिंग आहे ही मेथड. किती दिवसात होईल का? 2 दिवस. तुम्ही 10 पूर्ण दिवस. तुमचं नाव? प्रणय संख्या प्रणय साने. इंजिनियर शिवशाही काम करते. ओके, शिवशाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.